अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि भाषा सल्लागार समितीचे प्रमुख डॉक्टर लक्ष्मीकांत देशमुख यांना विनंती करतो की त्यांनी आपलं निवेदन करावं. नमस्कार. मराठी विचारपीठावरील सर्व मान्यवर, आपल्या सर्वांचे मराठीकरण करणारे डॉक्टर दीपक पवार, मराठी शाळेच्या सदिच्छा दूत चिन्मयी सुमित, आत्ता ज्यांचं आपण परखड भाषण ऐकलं आणि ते जितकं बुलंद आवाजामध्ये गायन करतात तितक्याच बुलंद आवाजामध्ये बुलंद विचार प्रकट करणारे खरात साहेब, आमचे ज्येष्ठ मित्र परब सर, धीरज हातेकर सर, ज्यांनी आपल्या सर्वांना एकत्र केलं आज, असे अजित अभ्यंकर आणि त्यांचे सहसहकारी, उपस्थित बंधू भगिनी आणि मित्रांनो, भाषा, ज्ञान, संस्कृती आणि देश ह्या 4 अभिन्न गोष्टी आहेत. पुन्हा सांगतो, भाषा, ज्ञान, संस्कृती आणि देश या अभिन्न गोष्टी आहेत. कुठल्याही देशाची, कुठल्याही समाजाची ओळख ही भाषा असते. भाषेबद्दल एक मला नेहमी कोट सांगावं वाटत असतं. ते कोटाचं मी मराठी भाषांतर केलं, त्या ठिकाणी ते फादरलँड शब्द वापरला, मी तर मातृभूमी शब्द वापरतो, एवढंच फक्त फरक केला आहे. त्या एमिली सिवरान असं म्हणतात, आपण जेथे राहतो तो देश नसतो, आपण जिथे राहतो तो देश नसतो, तर ती आपली भाषा असते. लक्षात ठेवा, आपली मातृभाषा हीच आपली मातृभूमी आहे. म्हणजे भाषा, देश ह्याचा एक अन्योन्य संबंध आहे. आणि भाषा आणि संस्कृतीला आपण वेगळं करू शकत नाहीत, कारण कुठलीही संस्कृती ही भाषाशी संबंधित असते. आपली जी मराठी संस्कृती आहे ती मराठी भाषा संलग्न अशी संस्कृती आहे आणि प्रत्येक भाषेची एक संस्कृती असते. आणि प्रत्येक भाषा ही ज्ञानाची भाषा असते, असू शकते, असायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर भाषा, ज्ञान, देश आणि संस्कृती ह्याचा अभिन्न भाग आहे. आणि आपली जी लोकभाषा आहे, म्हणजे आपण जी बोलतो ती ज्ञानभाषा व्हायला पाहिजे. हे स्वप्न जेव्हा संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला तेव्हा यशवंतराव चव्हाण हे स्वप्न पाहिलं होतं. त्यांनी एक राहुरीला भाषण केलं होतं 67मध्ये. तेव्हा त्यांनी लोकभाषा हीच ज्ञानभाषा हे सूत्र घेऊन बोलले होते. त्यातलं एक असं वाक्य आहे, चव्हाणसाहेब असं म्हणाले होते तेव्हा त्या भाषणामध्ये, मी हे सांगू इच्छितो की उच्च शिक्षणासह सर्व शिक्षण, उच्च शिक्षणासह शिक्षण हा मातृभाषेतून झाले पाहिजे. ज्ञानभाषा आणि लोकभाषा एक झाल्याविना आपल्या सामाजिकचे जीवन कदापिही समर्थ, उन्नत आणि विकसित होऊ शकणार नाही. हे महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठीच आपल्याला मराठीकरण करायचं आहे. महाराष्ट्राचं मराठीकरण, जरी मराठी आपली मातृभाषा असली, राज्यभाषा असली, तरी महाराष्ट्राचं त्या अर्थानं मराठीकरण अजून पूर्णपणे झालेलं नाही. ते करण्याची प्रक्रिया चालूच आहे, परंतु तिचे कधी मंद आहे, कधी मागे पडते, कधी पुढे जाते, परंतु ती अजून परिपूर्ण झाली नाही आहे. ती जेव्हा परिपूर्ण होईल तेव्हा असे हे हिंदी सक्तीचे, अन्य भाषा थोपायचे प्रकार करायला कुठला राज्यकर्ता धतवणार नाही. कारण आज आपण त्या बाबतीत थोडेसे दुबळे आहोत. मराठीकरण कमी पडतं, आपलं मराठी अस्मिता कमी पडते म्हणजे चाललेलं आहे. आणि आपली भाषाला आपण महत्त्व का देतो? आपली भाषा आपल्यासाठी का महत्त्वाची? ती आपली आई आहे असं का म्हणतो? मातृभाषा असं का म्हणतो? कारण भाषा ही आपल्या मानवी जीवनाच्या संपन्नतेचं प्रतीक आहे. आणि भाषा संबंधित 3 सूत्र असतात. एक आपली घरची भाषा असते, दुसरी व्यवहाराची भाषा असते, तिसरी ज्ञानाची भाषा असते. जेव्हा ह्या तिन्ही भाषा, तिन्ही व्यवहार म्हणजे कौटुंबिक घरचे व्यवहार, मग घरचे आई वडील मुलं नातवंड बोलणं, ती भाषा, व्यवहाराची भाषा, रस्त्यावर बाजारात घराच्या बाहेर पडल्यानंतर आपण ज्या ठिकाणी वावरतो, जे गोष्टी करतो, कामं म्हणा, अन्य गोष्टी म्हणा, तिथली भाषा, आणि ज्ञानाची भाषा.
ही जर एकच असेल तर ती भाषा समर्थ असते. आणि या 3 सूत्राचा विचार केला तर आज मराठी भाषेची स्थिती काय आहे हा विचार करण्याचा मोठा प्रश्न आहे. आणि मला वाटतं की या तिन्ही क्षेत्रात जी भाषा अग्रेसर ती भाषा संपन्न असते, तशी मराठी भाषा संपन्न आहे का? तर उत्तर दुर्दैवानं पुरेशी संपन्न नाही असं म्हणता येईल. संपन्न आहे म्हणणं हा बरोबर नाही आहे. मराठी भाषा तशी प्रगत आहे, ज्ञानाची भाषा पण झालेली एका मर्यादेपर्यंत, परंतु काही निर्णयामुळे काही राजकारणामुळे ती अजून परिपूर्ण झाली नाही आहे. आपला कल्पना आहे की आज इंग्रजी भाषेमध्ये 3 पिढ्या शिकलेले कुटुंब आहेत. मुंबई पुण्याला एका घरामध्ये आजोबा, वडील आणि मुलगा हे तिन्ही जर इंग्रजी भाषा शिकले असतील ते घरीसुद्धा इंग्रजीच बोलतात. हे मुंबई पुण्याची आज अवस्था झालेली आहे. इतर जिल्ह्याची शहराची अवस्था तशी थोडीफार होत चाललेली आहे. कारण आज जवळपास प्रत्येक तिसरा मराठी माणूस हा इंग्रजी शिकत आहे आणि ह्याचं प्रमाण त्यामुळे अधिक थोडं जास्त आहे. रस्त्यावरची भाषा ही हिंदी झालेली आहे, आपल्या कल्पना आहे. आणि आज ज्ञानक्षेत्राची भाषा ही प्रामुख्याने इंग्रजी आहे. म्हणून भाषा संपन्न जे सूत्र पाहिलं तर ह्या तिन्ही ठिकाणी खास करून व्यवहाराची भाषा आणि ज्ञानाच्या भाषेमध्ये मराठी भाषा आज महाराष्ट्रामध्ये आपली राज्यभाषा आहे. राज्यकर्त्यांना आम्ही मराठी आमचं महत्त्वाचं आहे, मराठीसाठी सही जण खूप गळे काढतात. परंतु आपल्या राज्यामध्ये मराठी संपन्नतेसाठी एक यशवंतराव चव्हाण सोडले तर कुठल्याही राज्यकर्त्याने कुठल्या मुखाने फारसे प्रयत्न केलेत असं दिसून येत नाहीत. काही दुर्बीण प्रयत्न झाले असतील परंतु त्याला फार अर्थ नाही आहे. तर तेव्हा हे लक्षात घेतलं पाहिजे, आपली जी लढायची आहे मराठीकरणाची आणि अन्य भाषा म्हणजे कुठल्याही बहुभाषिकतेचं मध्यवर्ती केंद्र आपली भाषा असली पाहिजे. आपली भाषा सोडून इतर भाषा शिकणं म्हणजे हे बहुभाषिक होणं नाही आहे, तर तो आत्मघात आहे. मराठी भाषेचा वर अन्याय होणार आहे की आपल्या भाषेला आपण सोडणं आहे, आपली आई सोडून मावशी काकी जवळ करणं आहे, हे चालणार नाही असं लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून आपल्या राज्यावरचं जे संकट आहे ते दुहेरी आहे. एक तर इंग्रजीचं वाढतात, त्या इंग्रजीची प्रस्थापना झालेली आहे. आज प्रत्येक घराला वाटतं, अगदी गरीब माणसाला वाटतं की आपल्या मुलांना मुलींना इंग्रजी शिकलं पाहिजे. एका अर्थानं इंग्रजी ही एक समानीकरणाची भाषा झालेली आहे. आणि आपल्या भारतामध्ये राज्यामध्ये जे जातीनिष्ठ समाज झालेला आहे त्यामध्ये गेले 150 वर्ष फक्त अभिजन लोकांनी इंग्रजीवर प्रभुत्व मिळवून आपली सर्व प्रकारची सत्ता सांस्कृतिक असेल, साहित्यिक असेल, राजकीय असेल, ज्युडिशरीची असेल ती प्रस्थापित केलेली आहे. आजही भारतामध्ये 15% जास्त लोक इंग्रजी उत्तम बोलणारे नाहीत. ह्या 15% हे अभिजन वर्ग आहे. त्या अभिजन वर्गाची भाषा इंग्रजी आहे आणि ते 15% लोक सर्व देशाची दिशा, देश असेल, धर्म असेल, राज्य असेल, भाषा असेल, संस्कृती असेल, साहित्य असेल, प्रत्येक व्यवहार आहे तो नियंत्रणाचा प्रयत्न करत असतो आणि बहुजन लोकांना त्यातून दूर ठेवायचा प्रयत्न करत असतो. पण बहुजनाची आज आशा आहे की आम्हाला इंग्रजी आली पाहिजे. त्या आज इंग्रजी आपण बोलायची गरज नाही, तो वेगळा प्रश्न आहे, त्यात बरेच पैलू आहेत. परंतु दुसरं जे अतिक्रमण आहे ते अधिक वेगानं आपल्या महाराष्ट्रात चालून येत आहे ते आहे हिंदीचं. कारण आपली मराठी अस्मिता कमी पडल्यामुळे आपण रस्त्यावर समोरचा माणूसला मराठी कळणार नाही असं कळलं की आपण खुशाल हिंदीत बोलतो. आपण खूप सहिष्णू आहोत, खूप उदार आहोत. उदारपणा, सहिष्णुता हे चांगलं लक्षण आहे, पण त्याला काही मर्यादा असावी की नाही. म्हणजे आपली स्वतःची अवहेलना करून आपल्या भाषेला आपण कमी करून इतरांची भाषाला महत्त्व देणं हे कुठेतरी पराभूत लक्षण आहे. आणि ही वृत्ती मराठी माणसांना शोभणारी नाही आहे. कारण महाराष्ट्राने अडकेपार झेंडे लावले असताना तर आपण भाषिक अस्मितेमध्ये आणि भाषिक संबंध काय कमी पडत आहोत, आपला न्यून का आहे मराठीचाच, हे मला कळायला मार्ग नाही. हे कुठेतरी ही एक प्रकारची न्यूनगंडाची भावना ही दूर व्हायलाच पाहिजे. त्यासाठी आपला लढा आहे. लढ्याचे अनेक पैलू आहेत, परंतु हा महत्त्वाचा आहे की मराठी हे मी अभिमानाने बोलेल, माझा सगळा व्यवहार मराठीत करणार आहे. आपण जे पुस्तिका काढली, आता माहितीपत्र काढली, त्यामध्ये सगळं दिलेलंच आहे, ते आपण पाहणारच आहोत. तर ह्यामुळे हिंदीचं अतिरेक वाढत चाललेलं आहे. 2 आकडे सांगतो. आज मुंबईमध्ये 35% मराठी आहेत आणि 25% हिंदी भाषिक झालेले एक ताज्या सर्वेक्षणानुसार.
पुण्यामध्ये देखील 20% हिंदी भाषिक आज झालेले आहेत. म्हणजे हा आकडा काही वर्षापूर्वीचा आहे, प्रमाण वाढलंच असेल. तर लक्षात घ्या, मुंबईमध्ये मराठी कमी आणि हिंदी भाषिक जास्त होणं ह्याचा अर्थ काही वर्षांनी मुंबई महाराष्ट्रात राहील की नाही हा प्रश्न निर्माण होणार आहे. आणि ज्या मराठी मुंबईसह महाराष्ट्र झाला पाहिजे, संयुक्त महाराष्ट्र आपण लढलो 55-56 साली, हे जे आपण फोटो लावले सर्व मराठी त्या काळातल्या आंदोलनाचे शिलेदार आहेत. श्रीपाद अमृत डांगे असतील, आचार्य असतील, सर्व लोकांची आहेत. मी सध्या कम्युनिस्ट चळवळीचा अभ्यास करतो आहे आणि डांगेंचं योगदान किती आहे संयुक्त महाराष्ट्रामध्ये मला कल्पना आलेली आहे, आधी होती. ते किती उत्तम मराठी लेखन करायची, बोलायचे. आपण त्यांचं भाषण काय ऐकले नाही, पण तू भाषणं वाचले, त्यांचे पुस्तक वाचले. तर तो आंतरराष्ट्रीय कीर्तीचा माणूस होता, इंग्रजीत उत्तम होतं. त्याने 20व्या वर्षी सोस्टिस मॅगझिन इंग्रजीमध्ये सुरू केलं होतं, भारताचं पहिलं समाजवादी किंवा साम्यवादी चळवळीचं. तर असा माणूस मराठीप्रेमी आहे, त्यानं हे काम केलेलं आहे. तर असे दिग्गज मराठी असतात, अगदी ज्ञानेश्वर तुकारामपासून ते डांगे अत्रेपर्यंत आणि आजच्या नेमाडेपर्यंत, पठारेपर्यंत. तर आपण मराठीचा अभिमान आपल्याला का नाही ह्याचा आपण अंतर्मुख विचार केला पाहिजे. तुम्ही केला पाहिजे, मी विचार केला पाहिजे. आणि आपल्याला पटलं की आणि आपण मराठीचा अभिमान ठेवणार आहोत की नाही, आपण मराठी बोलणार आहोत की नाही. आपल्या मुलाला तुम्ही, आता मी असं म्हणणार की तुम्ही मराठी शिकवा, मराठी शिकवा अशी माझी अपेक्षा आहे. मी माझ्या मुलाला 12वी मराठी शिकवलेलं आहे. मी IAS ऑफिसर होतो. माझे मित्र नांदेडचे, औरंगाबादचे, त्यांच्या मुला इंग्रजी ऐकत होते. आणि सर्वांनी मिटिंगमध्ये औरंगाबादला मला मिटिंगमध्ये सांगितलं, आमचे डिव्हिजन कमिशनर आणि 7-8 कलेक्टरनी, की तू चूक करत आहेस, तुझ्या मुलाचं भवितव्य बिघडत आहेस. हे 30 वर्षाची गोष्ट आहे. तर इतकं इंग्रजीचं आहे. तर तेव्हा आपल्याला मराठी करण्यासाठी काम गोष्टी केल्या पाहिजेत. म्हणून उत्तर काय, तर हा जो व्यवहार आहे तिन्ही ठिकाणचा, कौटुंबिक, बाजाराचा आणि ज्ञानाचा, हा मराठीत 100% कसा होईल ह्यासाठी आपल्याला काम केलं पाहिजे. त्यासाठी काही सोल्युशन्स, काही उत्तरं आपण दिले पाहिजेत. त्यासाठी मराठी भाषा धोरण आम्ही प्रस्ताव दिला होता. त्या 50% शिपाई एक पहिला भाग आलेला आहे. त्यात मी स्वतः किंवा परत आमचे मित्र असलेले आमच्या समितीचे, आम्ही काही फारसे त्याचं हे नाहीत, समाधान नाहीत, परंतु हे केलं पाहिजे. आता मराठी ज्ञानभाषा कशी होईल, एकदा ज्ञानभाषा की रोजगाराची भाषा होतीच ती हे आपण गृहीत धरलेलं आहे. तर आज जोपर्यंत उच्च शिक्षणाची भाषा मराठी होणार नाही तोपर्यंत ती ज्ञानभाषा खऱ्या अर्थानं, कसं शेवटी आजच्या तरुण पिढीला उत्तम जीवन पाहिजे, उत्तम रोजगार पाहिजे. आणि आज तो त्यासाठी जे विज्ञान, तंत्रज्ञान, इंजिनिअरिंग, मेडिकल हे जे कोर्सेस आहेत, हे जे अभ्यासक्रम आहेत, हे सर्व आजही देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये इंग्रजी शिकवले जातात. जोपर्यंत हे सर्व उच्च ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम मराठीत होणार नाहीत तोपर्यंत हे कसे मराठी भाषा होऊ शकेल. सुदैवानं बाकी अनेक गोष्टी तर वाईट आहेत नव्या शिक्षण धोरणामध्ये 2020च्या, पण त्यांनी प्रादेशिक भाषेचे उच्च शिक्षण करावं अशी शिफारस केली कस्तुरी साहेबांनी. आणि इंजिनिअरिंग AICTEला सहस्रबुद्धे साहेबांना पुढा घेऊन महाराष्ट्रामध्ये 20, 25, 30 ठिकाणी त्यांच्या त्या राज्याच्या भाषेमध्ये इंजिनिअरिंग आणि टेक्निकल एज्युकेशन सुरू केलं होतं. पुण्याची एक चिंचवडची कॉलेजमध्ये एक बॅच बाहेर पडलेली आहे आणि ते इफिशियंट आहेत आणि मुलं समाधानी आहेत. त्यामुळे ज्ञानभाषा, उच्च शिक्षण भाषा ही इंग्रजी, ही इंग्रजाची देणगी आहे, ती आपण बदलली नाही आहे, ती बदलली पाहिजे. पण पहिला जर आपल्या ज्ञान शिकायची असेल तर तो भाग केलाच पाहिजे. व्यवहाराची भाषा हिंदी आज झालेली आहे, ती मराठीकडनं हे आपल्या हाती आहे. जर आपण सर्वांनी कटाक्षानं प्रत्येक ठिकाणी मराठीतच बोलत गेलोत, अगदी नाईलाज असेल त्याचवेळी अपवाद म्हणून हिंदी किंवा अन्य भाषा बोलत चालू शकेल. जर आपण 99% मराठी भाषेचा व्यवहारात वापर केला, आजही महाराष्ट्रात सुद्धा 70% मराठी आहेत. म्हणजे 2011ची जनगणनामध्ये 68% मराठी भाषिक आहेत आणि बाकी अन्य भाषिक आहेत. आता ती 60-65% कमी झाली असेल, परंतु 2/3 नक्की पण होतं. जर आपण मराठी बोललो आलो तर रसाची भाषा ही मराठी होऊ शकेल, हिंदी राहणार नाही आहे. हे
सरकारचं काम हे आपलं काम आहे. आपण सर्वांनी बोललं पाहिजे, तो निश्चय केला पाहिजे. मी तो गंमत सांगतो, मी मराठवाड्याचा आहे, चिन्मयी पण आमची मराठवाड्याचीच आहे. तर आमच्या मराठीची भाषा निजाम असा उर्दू होती आणि रस्त्यावरची व्यवहारची भाषा हिंदुस्थानी म्हणजे हिंदू आणि उर्दू मिश्रित होती. आणि तिथं आम्हाला लहान सवय लागली, तिथं आम्ही तसं आमच्या वडील उर्दू शिकलेले, लहानपणी आमच्या हिंदू उर्दू भाषा संस्कार झालेले. मला स्वतः उर्दू भाषा चांगली येते, मला ती भाषा आवडती. पण हिंदी पण शाळेत असताना आमच्या एका हिंदी भाषिक शिक्षक उत्तर प्रदेश आले होते आमच्या शाळेमध्ये आणि आपली राष्ट्रभाषा हिंदी आहे आणि राष्ट्रभाषा प्रचार समिती वर्धा ज्या आपण परीक्षा दिल्या पाहिजेत त्या आम्हाला सांगितलं. आम्ही तेव्हा ऐकून तेव्हा मी 4 परीक्षा 10वीपर्यंत झालो होतो. म्हणजे BA इक्विव्हॅलंट मराठी हिंदी झालेलं आहे. भाषा ती चांगलीच आहे, हिंदी साहित्य आजही खूप चांगलं आहे. परंतु हिंदीचं वर्चस्व आपण मान्य करायचं का आणि का मान्य करायचा हा प्रश्न आहे. तर तो आपला लक्षात केलं पाहिजे. ज्ञानभाषेसाठी मला एक वाटतं की आपण मराठी भाषा केंद्राने पुढाकार घेतला, त्यांना पटलं हे माझे विचार, तर आपण ह्यासाठी विचार केला पाहिजे, काम केलं पाहिजे. जनजागृती की मराठी भाषेतून सर्व अभ्यासक्रम कसे सुरू करता येतील. फार सोपी गोष्ट, फार खर्च येणार नाही. समजा एक 25 अभ्यासक्रम आहेत, इंजिनिअरिंग, मेडिकल, बॉटनी, केमिस्ट्री, फिजिक्स, आर्किटेक्चर म्हणा, इतर काही भाषा विषय ज्ञान, IT असेल, ह्या सर्वांचा अभ्यासक्रम म्हणजे 5 वर्ष धरले, 11वी 12वी आणि 3 वर्ष किंवा 4 वर्ष आता नवीन अभ्यासक्रमाने 6 धरले, तर 25 6 150 पाठ्यपुस्तक लागतील बघा 4 वर्षासाठी 6 वर्षासाठी. आपण प्रत्येक पुस्तकाला एक प्राध्यापक नेमला मराठी उत्तम जाणणारा आणि त्या विषयात तज्ज्ञ असलेला, तर त्याला आपण भरघोस मान दिलं राज्य शासनाने, तर 1 वर्षाच्या आत हे पुस्तक तयार होऊ शकतात. त्याला 3 महिने द्या, त्याला सगळं साधनं द्या, त्याला मानधन द्या, 4-5 लाख रुपयाचं पुस्तक तयार कर म्हणायचं. ते पुस्तक लिहून घ्यायचं, तपासून घ्यायचं आणि मग ते वितरित करायचं. म्हणजे यावर्षी आत्ता आपण ठरवलं तरी पुढल्या वर्षी सर्व अभ्यासक्रमाचे पहिलं वर्ष 11वी आणि फर्स्ट इयरचं आपण मराठी सुरू करू शकतो ऐच्छिक पद्धतीनं. इंग्रजीला बंद करून मराठी करायचं नाही आहे. इंग्रजीला एक पर्याय म्हणून प्रत्येक कॉलेजमध्ये किंवा प्रत्येक जिल्ह्याच्या एका तालुक्यात एक कॉलेज आपण सुरू केलं तर होऊ शकतं. ही आमची कल्पना, हे आम्ही आमच्या भाषा धोरणामध्ये आम्ही रेटायचा प्रयत्न करत आहोत. हे आपण केलं पाहिजे. तर दुसरं जे मला करायचं आहे की आता आपण 10वीपर्यंत मराठी सक्तीचा कायदा केलेला आहे. आता कॉलेजमध्ये पुढील काही वर्षामध्ये जर राज्यकर्त्यांनी इच्छाशक्ती दाखवली तर निश्चितपणे मराठीमध्ये सर्व विषय सुरू होतील अशी अपेक्षा करूयात. मिसिंग लिंक आहे 11वी 12वीची. तर मराठी सक्तीचा कायदा हा 12वीपर्यंत केला पाहिजे, ही आपण एक मागणी रेटत आहोत. ती आपण सर्वांनी निश्चितपणे प्रयत्न केला पाहिजे असं वाटतं मला. तर ते झालं तर मग आपला कालबद्ध योजना केला तर सर्व पदवी शिक्षण म्हणजे एक मुलगा समजा 12वीपर्यंत मराठी भाषा शिकला असेल तो ऐच्छिक पद्धतीने मराठी नक्की जाईल. आणि मराठी घ्या, इंग्रजी घ्या, कुठलाही विज्ञान विषय घ्या, कुठलाही शास्त्र विषय घ्या, ते ज्ञान आहे. भाषा हे माध्यम आहे. मराठी असं इंग्रजी असते, त्यावर काही फरक पडत नाही आहे. उलट आपण महाराष्ट्रामध्ये मराठीमधून BSc केमिस्ट्री झाला, MSc फिजिक्स झाला असेल त्याला प्राधान्य द्यायचा प्रयत्न निर्णय केला आपण तो करू शकतो. प्राधान्य द्या, मेरिट डावलून नाही, तर ते होऊ शकते. तर आपण तो एक प्रयत्न केला असं वाटतं मला. तर हा एक भाग आहे. परंतु जो मुख्य भाग आहे की आपली मराठी भाषेचं शिक्षणाची गुणवत्ता महाराष्ट्रातली ही अत्यंत ढासळत चाललेली आहे आणि ती खूपच चिंतेची बाब आहे. आपण इंग्रजी सक्तीची केली 2001 पासून, त्यामुळे सगळ्या लोकांची पालकांची मानसिकता आजही असल्यामुळे इंग्रजी हटाव असं कोणी म्हणलं तरी पालक म्हणणार नाही. भले मुख्यमंत्री म्हणतात की बा तुमचा हिंदीला सक्तीविरुद्ध आहे, इंग्रजीला तुम्ही का करत नाहीत. माझं त्यांना खुलं आव्हान आहे. ह्यापूर्वी लेखलेले आजही सांगतो त्यांनी इंग्रजी हटवावी, आमची काही हरकत नाही. तुम्ही ती हिंमत दाखवणार आहात का? कुठलाही राज्यकर्ता, कुठलाही पक्ष आज तरी भारतात पुढे 5-10 वर्ष इंग्रजी हटाव असं बोलणार नाही, करणार नाही, खात्री आहे. ते फक्त युक्तिवाद झालेला आहे. हिंदीला तुम्ही विरोध करता म्हणून एक दिवसायचं, त्याला काय अर्थ नाही आहे. आम्हाला इंग्रजी आज आपण विषय बोललो ती हिंदी नकोच आहे आणि त्याचा आमचा विरोध राहणारच आहे. आणि हिंदी त्यासाठी आपल्याला हे 2-3 गोष्टी मी सांगितल्या, त्याच्या अन्य गोष्टी असतील. आता फक्त एक भाषिक जे राजकारण आहे देशाचं
त्यावर मी थोडंसं बोलणार आहे, मी थांबणार आहे. एक म्हणजे आता जो सत्तारूढ पक्ष आहे केंद्रामधला आणि महाराष्ट्रामधला, त्याचा प्रमुख घटक भारतीय जनता पक्ष आहे आणि तो संघ परिवाराचा एक भाग आहे. म्हणून संघ आणि भाजप हे काही वेगळे नाहीत आणि त्यांचे जे पहिल्यापासून उद्दिष्ट आहेत 3 लिखित आणि उघड आहेत. ते तुम्हाला माहीत आहेत. एक राम मंदिर बांधलं झालं, दुसरं कलम 370 रद्द करा ते झालं आहे, तिसरं समान नागरिक कायदा काही राज्यात सुरू झाला आहे, मागे पुढे व्हायची शक्यता आहे. पण त्यांचे 2 अलिखित अजेंडा आहे. तो म्हणजे एक देश एक भाषा आणि तीही हिंदी भाषा, आणि एक देश एक धर्म तोही हिंदू धर्म. हे त्यांचे अलिखित आहे, त्या प्रयत्न करत आहेत. त्यातला हा जो भाग आहे एक देश एक भाषा, हे आपण लक्षात घेतलं आहे की महाराष्ट्र सरकारनं की NCERTनं किंवा SCERTनं रिकमेंडेशन केलं नसताना पहिलीपासून हिंदी सक्तीचा का प्रयत्न केला असेल, त्यामागे हा संघ विचार आहे, त्यामागे कुठल्या तरी राजकीय नेत्यांची प्रेरणा असणार आहे. तर हे मी तुम्हाला असं सांगतो की आपले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आहेत, त्यांच्याकडे हा हिंदी भाषा हा विभाग असतो. त्या हिंदी भाषा पार्लमेंट कमिटीचे अध्यक्ष असतात आणि हिंदी प्रचारचा एक विभाग आहे, त्याचे पण प्रमुख असतात. त्यांचे मी 3-4 भाषणं मागे 5 वर्षात पाहिले. दरवर्षी ते हिंदी दिवसाला जे बोलतात ते हिंदीचं वकिली करतात. आणि जी पार्लमेंट कमिटी असते हिंदी भाषेची, आता प्रत्येक बँकेत एक हिंदी अधिकारी असतो. आता बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आपले मोठे लेखक असलेले दामोदर खडसे बरेच वर्ष तिथं मराठी हिंदी ऑफिसर होते. आता दुसरे हिंदीचे लेखक तिथं हिंदी ऑफिसमध्ये आलेले आहेत. तर पद्धतशीर त्यांचं चाललेलं आहे. आणि त्यांचं तरी आता आपण संपर्क भाषा म्हणून वापरत लिंग्वा फ्रँका, तर त्यांना केव्हा तरी ही भाषा राष्ट्रभाषा करायची आहे, किंवा जसं आज त्या डी फॅक्टो त्यांना हिंदूकरण करायचं आहे, तसं त्याला डी फॅक्टो हिंदी भाषा भारतावर थोपायचीच आहे. त्यांची मग 3-4 वाक्य वागतो, 3-4 भाषणातले 3-4 वाक्य ते असं म्हणतात की देशाची संस्कृती तत्त्वज्ञान स्वातंत्र्याची स्मृती जपण्यासाठी भारतीय भाषा समृद्ध केल्या पाहिजेत. हे विधान ठीक आहे. विशेष करून पुढलं वाक्य महत्त्वाचं आहे, विशेष करून पूर्ण देश समजतो ती हिंदी भाषा समृद्ध केली पाहिजे. हे 14 सप्टेंबर 2019 अमित शहांचं हिंदी दिवस समारंभातलं भाषण आहे. त्यापूर्वी त्यांनी 22 साली असं लिहिलं होतं की विविध प्रांतातील लोकांनी परस्परांशी हिंदीचा उपयोग करावा. मुख्य म्हणजे हिंदी हा देशाने आता इंग्रजी भाषेला पर्याय म्हणून स्वीकारला पाहिजे. हे देखील ऑन रेकॉर्ड भाषण आहे. म्हणजे आज जे लिंग्वा फ्रँका इंग्रजी आणि हिंदी दोन्ही आहे ते इंग्रजी नका हे करावं असं दिलेलं आहे. आणि त्यांनी असं दिलेलं आहे. अशा आणखीन 2-3 भाषा मी सांगणार नाही आहे, पण ह्याचं मूळ कशात आहे ते म्हणजे संघाचे जे आयडियॉलॉग आहेत, मार्गदर्शक विचारवंत आहेत, गुरु गोळवळकर, त्यांचं विचारधन नावाचं एक पुस्तक आहे. ते विचारधन आहे की नाही कळत नाही, परंतु नाव आहे पुस्तक बंच ऑफ थॉट्स. हे नाव बरं, विचारधन जरा फार जरा उच्च वाटतं, तेवढं उच्च ते पुस्तक नाही आहे. त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे हिंदी आणि संस्कृतची भलावण केलेली आहे. आणि गोळवळकर गुरुजींचा प्रत्येक आदेश, प्रत्येक विचार हा संघाचा विचार आहे. संघाचा विचार असल्यामुळे तो भाजपचा विचार आहे. त्या हे प्रत्येक गोष्ट ते करत आहेत. त्यात त्यांनी काय म्हणलं होतं, त्यांनी असं स्पष्ट म्हणलं विचारधनमध्ये, काही लोक जणांना असे वाटते की इंग्रजी हीच नेहमीसाठी देशाची जोड भाषा, संपर्क भाषा व्हावी. भाषा हे माणसामध्ये परस्पर व्यवहाराचे जिवंत माध्यम असल्यामुळे इंग्रजी भाषा स्वतःबरोबर आपली संस्कृती लागते, म्हणून तिचा आपण स्वीकार करता कामा नये. इथपर्यंत ठीक आहे. आता आपण स्वतंत्र झालो असल्यामुळे इंग्रजी प्रभुत्व झुकारून दिलं पाहिजे. ह्यावर आपण काही काम केलं नाही. इंग्रजी प्रभुत्व आजही चालू आहे, कल्पना आहे. भारतीय भाषांचा एकमेव शत्रू कोण असेल तर तो इंग्रजी आहे आणि पाश्चात्य संस्कृती आहे. ठीक आहे, आपण क्षणभर मान्य करूयात. ते असं म्हणतात, भारतीय भाषांची राणी, देवराणी संस्कृत हीच भाषा राष्ट्रीय व्यवहाराचे माध्यम असायला हवे, पण आज ती दैनंदिन व्यवहारात वापरली जात नाही. म्हणून संस्कृत भाषेला जनसंवादाचे स्थान प्राप्त होईपर्यंत तडजोड म्हणून आपण हिंदीचा स्वीकार करावा, कारण ती मोठ्या समुदायाची भाषा आहे. हां,
सर्व भाषांच्या मानाने ती शिकायला व बोलायला सोपी आहे. म्हणून आपण साऱ्यांनी राष्ट्रीय एकता व स्वाभिमान जपण्यासाठी हिंदीचाच स्वीकार केला पाहिजे. इतर भाषांवर हिंदीची कुरघोडी आहे किंवा प्रभुत्व आहे, आक्रमण आहे, ही जी आरोळी काही मतलबी माणसं ठोकतात तुमच्या आमच्यासारखे, त्याला म्हणायचं असेल, हे राजकारणी नसलेली कपोलकल्पित कथा आहे. हे विचारधर्म वाक्य पान नंबर 36 वर दिलेलं आहे. म्हणजे कोणी वाचू शकते मराठी आवृत्ती पाहिली तर हे गोळवळकरचे मूळ विचार 1949-50चे आणि तुम्हाला सांगितले 2 कोड सांगितले अमित शहाचे 2022 हिंदी भाषा ही आपली सखी व्हायला पाहिजे. सर्व भाषांची भाषा गोड आहे. आणि मग काय करतात की नॉर्थ ईस्ट जे सर्व स्टेट आहेत, आसामपासून ते अरुणाचल प्रदेशचे 7 आणि 8वं 7 सिस्टर 7 भगिनी प्रांत आणि 8वी आसाम, ह्या राज्यासाठी आम्ही 10,000 शिक्षक हिंदी नेमूत आणि ह्या सर्व ठिकाणी हिंदी भाषा शिकवायची सोय करूत. आणि हे सर्व राज्य आर्थिक निधीसाठी केंद्रावर अवलंबून असतात. त्या केंद्रामध्ये जी राज्य असतात त्यांना त्या होच म्हणावं लागतं. तसाच युरोपियन युनियनला ट्रम्प म्हणाल ते होच म्हणावं लागतं. तसंच हे आहे. आणि त्यांनी 10,000 शिक्षक आम्ही नेमू, त्यासाठी पगार आम्ही देऊ, केंद्र सरकार देईल, हिंदी शिका. म्हणजे त्या 8 राज्यामध्ये किमान 20 भाषा आहेत त्यांच्या स्वतःच्या व्याकरणाचा लिपी असलेल्या आणि त्यांचा जादू अभिमान असलेल्या. त्या भाषेत काय होणार आहे? जी भाषा 1 लाख लोक बोलतात ती भाषा उद्या म्हणणार नाही तर काय होणार आहे? तर ह्याच पद्धतीनं आहे. आणि हिंदी भाषांनी देखील अनेक प्रादेशिक भाषा मारलेल्या आहेत ना. मैथिली घ्या, संथाली घ्या, मारवाडी घ्या, भोजपुरी घ्या. भोजपूरमध्ये 5 कोटी लोक बोलतात, पण आज त्या भाषा मानता नाही आहे. ह्या सगळ्या भाषा सक्षम झालेल्या आहेत हिंदी भाषेमध्ये. आणि हिंदी भाषा 40% आहे. समजा ह्या भाषाला आपण मान्यता दिली असती, हिंदी भाषा किती टक्के? 10% पण राहिली नसती, ती मराठीच्या बरोबर राहिली असती. तर आज 40-50% पर्यंत गेल्यामुळे आणि ते लोक जाणीवपूर्वक हिंदी भाषा, आता राजस्थानची भाषा हिंदी आहे का हो, पण ते लोक सेन्ससमध्ये आपली हिंदी भाषा सांगतात. आणि त्यामुळे हिंदी वर्चस्व आणि नॉर्थ इंडियाचं वर्चस्व राजकीय वर्चस्व असल्यामुळे हे सर्व होत चाललेलं आहे. आणि आज केंद्राचं धोरणच आहे की एक देश एक भाषा, म्हणून सर्व केंद्रीय मंत्री हिंदीतच बोलतात. अगदी निर्मला सीतारामनसारखी तिला हिंदीचं ओठ कळत नव्हतं, आता ती तोडकं मोडकं हिंदी बोला शिकलेली आहे. वाईट नाही ते, परंतु तुमचा एक हा भाग आहे तो तुम्हाला लक्षात घेतला पाहिजे. तर हा एक भाग झाला. आणि दुसरं मला जे सांगायचं शेवटी ते म्हणजे किती पद्धतशीरपणे केंद्र सरकार विचार करते. कुठल्याही योजनेचं नाव हिंदी भाषिक किंवा संस्कृतनिष्ठ, उज्ज्वला गॅस योजना, जनधन अकाउंट योजना, अशा अनेक गोष्टी आहेत. आता आपले क्षेपणास्त्र, अग्नी, पृथ्वी हे ठीक आहेत, हे ह्यापूर्वी पण होते, त्यामुळे ह्याला दोषून चालणार नाही आहे. परंतु प्रत्येक ठिकाणी ते चाललेलं आहे. येऊन भारतीय न्याय संहिता, आपले जे 3 कायदे बदलले, भारतीय साक्ष संहिता असं नाव दिलेले आहेत. आणि प्रत्येक ठिकाणी हिंदीचं ते संस्कृतनिष्ठ करायचं चाललेलं आहे. हिंदी ती संस्कृत प्रचूर केली पाहिजे. तर हे आपल्याला थांबवलं पाहिजे. का थांबायचं आहे? महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात हिंदी लोक येतात रोजगारासाठी. त्यांना तो अधिकार आहे, भारताचा संचार स्वातंत्र्य आहे, रोजगाराचं स्वातंत्र्य आहे. परंतु गंमत काय आहे की महाराष्ट्र रोजगार देतो आणि ते आपले एम्प्लॉईज आहेत महाराष्ट्राचे. आपण एम्प्लॉयर आहोत. कुठल्याही जगामध्ये पहा, एम्प्लॉयरची भाषा शिकतात. परंतु महाराष्ट्राचं उलटं आहे, ते हिंदी भाषा सोडत नाहीत. आणि आपलं सर काय म्हणतं, अहो त्यांना हिंदी येत नाही हो, तुम्हीच हिंदी शिका ना, म्हणून मी हिंदी लावली पहिलीपासून, असं सरकारला सांगायचं आहे. म्हणजे हे किती वेगळा विषय आहे. उलट हिंदी भाषिक 8 राज्यामध्ये जिथे हिंदी भाषा आहे तिने मराठी शिकली पाहिजे, तामिळ शिकली पाहिजे. कारण ते महाराष्ट्रामध्ये आणि तामिळ जातात नोकरी शोधायला, त्यामुळे त्या झकमार हिंदी तामिळ शिकावं लागतं, किमान बोलायला तरी. महाराष्ट्रात ते शक्य होत नाही, कारण आपण मराठीच ह्या कसं हा सिंग आहे ना, मराठी बोलणारच नाही. हा अजून कोणी असेल हिंदी भाषिक नावाचा, तो मराठी कसं बोललो, पण आपण हिंदी म्हणजे आपण इतकं ते एक प्रकारचं ही पराभूत मनोवृत्ती झालेली आहे की ह्या लोकांना मराठी कळणार नाही. तर आपलं कर्तव्य आहे की त्याला हिंदीमध्ये बोलून, इंग्रजी बोलून त्याला समजून सांगितलं पाहिजे. तर हे
ही मानसिकता मराठीची पराभूत का झालेली आहे, मराठी भाषा का दूर झालेली आहे हे मला कळत नाही आहे. आणि त्यासाठी मराठी भाषा केंद्रचे प्रमुख दीपक पवार, त्यांचे सर्व सहकारी, आता अभ्यंकर साहेबांनी मराठी दिशाभूमी संस्था स्थापन ते एक मोठं सुरू केलेलं आहे, एक मोठ्या पक्षाचं पाठबळ मिळालेलं आहे. तर ही चळवळ वाढली पाहिजे आणि आपल्या मनातली जी न्यूनगंडाची भावना आहे की मला मराठीत मी हिंदी बोललं पाहिजे, मराठीत बोललं तर मी मागासला ठरेल किंवा मी अज्ञानी ठरेल किंवा आपलं स्टेटस कमी होईल, ही जी भावना आहे ही भावना कमी व्हायला पाहिजे. त्यासाठी मराठीकरणाची चळवळ ही महत्त्वाची आहे. आणि मराठीकरण करायचं असेल, मराठी ज्ञानभाषा करायची असेल तर सर्व उच्चशिक्षित भाषा मराठीमध्ये आणण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे, पर्याय दिला पाहिजे, त्यासाठी परिचय केलं पाहिजे, ॲक्शन प्लॅन दिला पाहिजे आणि त्यासाठी पाठपुरावा केला पाहिजे. तर निश्चितपणे हे सर्व जे हिंदीचं अतिक्रमण आहे ते आज आपण थोपू शकूत आणि भविष्यामध्ये इंग्रजीला आपण मराठी समर्थ पर्याय करू शकूत. मराठी हिंदीला पर्याय तर आहेच आहे, पण ती इंग्रजीला पर्याय होऊ शकेल समर्थपणे. हा दिवस लवकर यावा यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यासाठी नेतृत्व करणारे मराठी भाषा केंद्र आहे त्यांचं अभिनंदन करतो आणि अपेक्षाही करतो की आता आपण मशाल पेटवलेली आहे, ही मशाल मराठीकरणाची मशाल आहे, ही आपण धगधगती ठेवली पाहिजे. आणि जोपर्यंत आपलं अंतिम ध्येय आहे पूर्ण मराठी, प्रत्येक ठिकाणी मराठी, ज्ञान व्यवहार, बाजारचा व्यवहार आणि कौटुंबिक व्यवहार मराठी होईल तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही. अशा पद्धतीनं, अशा जिद्दीनं आपण काम करावं अशी मला सर्वांना विनंती करायची आहे. धन्यवाद.